फॉर दोज हू ड्रीम बिग, तुमची जर स्वप्न मोठी असतील तरच आपण ही एक्झाम क्रॅक करू शकतो आणि त्यासाठी आपली स्वप्न मोठी ठेवणं गरजेचं आहे. करिअर ऑपॉर्च्युनिटीज MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोग, ज्याला आपण MPSC बोलतो, कुठल्या कुठल्या ऑपॉर्च्युनिटीज असतात. MPSC आपल्या ज्या परीक्षा आहेत ह्या 2 कॅटेगरीजमध्ये घेतं. एक आहे MPSC ग्रुप A आणि दुसरं MPSC ग्रुप B किंवा C म्हणून बोललं जातं. आता MPSC ग्रुप A ॲक्च्युली काय आहे ते आपण बघूया. MPSC ग्रुप A ह्यामध्ये ज्या काही पोस्ट आहेत, आपण नॉर्मली कुठल्याही गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये गेल्यानंतर तिथे जी आपल्याला कॅबिन्स दिसतात आणि त्यावरती बऱ्याचशा पाट्या लावलेल्या असतात, त्यांना बघून आपल्याला वाटतं कधीतरी की आपण पण तशा ऑफिसर कॅडरमध्ये यावं म्हणून. तर ह्या ऑफिस कॅडर कुठल्या कुठल्या आहेत. MPSC ग्रुप A म्हणजे क्लास 1 ऑफिसर्स म्हणून कुठल्या कुठल्या पोस्ट येतात. डेप्टी कलेक्टर म्हणून बोललं जातं. DYSP डेप्युटी सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस, असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस ज्याला आपण ACP म्हणून बोलतो. सब रजिस्ट्रार कोऑपरेटिव्ह सोसायटीज आहे. डेप्युटी चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर CEO डेप्युटी CEO म्हणून आहे. BDO म्हणजे ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर, तहसीलदार, नायब तहसीलदार. ARTO असिस्टंट रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिस, महाराष्ट्र फायनान्स अँड अकाउंट सर्व्हिसेस MFAS म्हणून बोललं जातं. चीफ ऑफिसर नगरपालिका भाग 1 आणि 2 मध्ये असतात. असिस्टंट कमिशनर ऑफ सेल्स टॅक्स, आपल्याकडे जो टॅक्स डिपार्टमेंट आहे त्याचे असिस्टंट कमिशनर्स म्हणून पोस्ट येतात. मंत्रालयामध्ये सेक्शन ऑफिसर, कक्ष अधिकारी म्हणून बोललं जातं. तालुका इन्स्पेक्टर्स ऑफ लँड रेकॉर्ड्स, डेस्क ऑफिसर ही पण एक खूप मोठी पोस्ट आहे. तर ह्या सगळ्या पोस्ट आहेत ते MPSC ग्रुप A म्हणजे MPSC क्लास 1 ऑफिसर्समध्ये येतात. आता याच्याशिवाय एकूण 32 ॲडिशनल पोस्ट आहेत. ओके, सो दिस आर द वेरियस पोस्ट विच वी कॅन क्रॅक थ्रू MPSC एक्झाम. आता याच्यासाठी ह्या परीक्षा जर आपल्याला वाटलं की आपण ह्या परीक्षा द्यावा, MPSCची आपण एलिजिबिलिटी जी आहे ती आपण काय आहे ते बघूया. एज क्रायटेरिया नॉर्मली ओपन कॅटेगरीला 19 ते 38 वर्ष 19 to 38 इयर्स आहे. रिझर्व कॅटेगरी इट इज 19 years to 43. सो दॅट मीन्स इफ यू आर 19 and above you can appear for these exams. Handicap 19 to 43, orphans there is 19 to 43. याच्यासाठी this is the age criteria and what is the qualification required. Qualification is degree from a recognized university, means whether it's a BA, BSc, BCom or even if you have a engineering degree, that degree is eligible. Okay, तर तुम्हाला फक्त डिग्री हवी आहे या एक्झाम्स क्रॅक करण्यासाठी. पण जर तुम्ही TYला असाल, एक्झाम पॅटर्न प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू असते. प्रिलिम्स ही नॉर्मली मार्च, एप्रिल, मे ह्या दरम्यान असते. पण जर तुम्ही TYला असाल तर तुम्ही ही एक्झाम ॲपियर करू शकता. मार्च, एप्रिल, मेमध्ये प्रिलिम्सची परीक्षा तुम्ही TYला असताना देऊ शकतात आणि मेन्स साधारण ऑक्टोबर, नोव्हेंबर, जनरल पॅटर्न आहे, ऑक्टोबर, नोव्हेंबरच्या वेळेस असतं. तोपर्यंत आपल्याला TYचं सर्टिफिकेट आलेलं असतं. ते सबमिट करून आपण मेन्सला पण बसू शकतो. म्हणजे TYलाच असताना तुम्ही ह्या परीक्षा देऊ शकतात. आणि नॉलेज ऑफ मराठी इज मस्ट, कारण आपण गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रामध्ये काम करणार आहोत तर मराठीचं ज्ञान आपल्याला असणं आवश्यक आहे. याच्यासाठी फिजिकल रिक्वायरमेंट जी आहे ही फक्त DYSP आणि असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस ज्याला ACP बोलतात. तर फिजिकल रिक्वायरमेंट फक्त DYSP आणि ACP यांच्यासाठीच आहे. क्वालिफिकेशन म्हणजे रिक्वायरमेंट काय आहे तर हाईट 165 सेंटीमीटर असली पाहिजे मेल्सना आणि फिमेल्सना हाईट 157 असली पाहिजे. आणि मेल्सना चेस्ट 84 आणि एक्सपान्शन 5 सेंटीमीटरची आहे. ओके, तर फिजिकल रिक्वायरमेंट फक्त 2 पोस्टसाठी आहे, DYSP आणि ACP. आणि हाईट लागणार आहे 165, चेस्ट 84 आणि एक्सपांडेड चेस्ट 5 सेंटीमीटर एक्स्ट्रा. फिमेलसाठी हाईट 157 सेंटीमीटर ही रिक्वायरमेंट आहे. आता एक्झामची स्टेज काय असते तर मगाशी मी सांगितलं होतं प्रिलिम्स असते, मेन्स असते आणि मग फायनल इंटरव्ह्यू असते. प्रिलिम्स याचे 2 पेपर असतात. नंबर ऑफ पेपर्स आर 2. एकाला सीसॅट बोलतात आणि एकाला जनरल स्टडीज बोलतात. ह्यामध्ये सीसॅट
100 मार्कासाठी असतो, जनरल स्टडीज 100 मार्कासाठी असतो. एकाच दिवशी हे दोन्ही पेपर घेतले जातात. एक्झाम टाईप MCQ आहेत. MCQचा अर्थ तुम्हाला प्रश्न असणारे त्याचे 4 ऑप्शन्स असतात, ABCD. तुम्हाला आन्सर शीटमध्ये फक्त प्रश्न क्रमांक 1 याचा आन्सर कुठलं ABCD तेच फक्त सर्कल करायचं असतं, त्याला MCQ पॅटर्न बोललं जातं. ऑफलाईन एक्झाम असते, CBT पॅटर्न नाही, कॉम्प्युटर बेस्ड नाही, पेपर असतो, त्यामध्ये तुम्हाला आन्सर सर्कल करायचे असतात ABCD पैकी कुठलाही एक. लँग्वेज हे महत्त्वाचं आहे. बरेच जण बोलतात की फक्त मराठीमध्येच देता येते की इंग्लिशमध्ये पण देता येते. तर ही परीक्षा तुम्ही मराठीमध्ये पण देऊ शकता आणि इंग्लिशमध्ये पण देऊ शकता. नेगेटिव्ह मार्किंग 1/4 आहे. 1/4चा अर्थ 4 उत्तरं जर तुमची चुकली तर 1 मार्क तुमचा कट होतो. दॅट इज कॉल्ड 1/4. आता याच्यामध्ये CSAT आणि GS हे 2 पेपर जे सांगितले कंपल्सरी पेपर आहेत, दोन्ही तुम्हाला अपियर करायचे आहेत. आणि CSATच्या पुढे मी क्वालिफाईंग लिहिलेलं आहे. CSATच्या पुढे क्वालिफाईंग लिहिलेलं आहे. क्वालिफाईंग म्हणजे तुम्हाला 33% असले पाहिजे. ओके, जर तेवढे जर मिळाले, क्वालिफाईंग झालात तुम्ही, CSATमध्ये तुम्हाला 33% मिळाले किंवा क्वालिफाईंगचे जे काही मार्क्स आहेत तेवढे मार्क्स तुम्हाला मिळाले तर तुम्ही क्वालिफाय होता जनरल स्टडीजचा पेपरचे मार्क्स चेक करण्यासाठी. आणि तुमचा जो रँकिंग निघतो हा फक्त जनरल स्टडीजच्याच मार्कावरती निघतो. CSAT फक्त क्वालिफाईंग आहे, पण दोन्ही पेपर अपियर करणं कंपल्सरी आहे. जनरल स्टडीज आणि CSATचा एक्झाम पॅटर्न किंवा सिलेबस काय आहे तर करंट अफेअर्स सगळ्यांना, हिस्ट्री, जॉग्रफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, सायन्स आणि एन्व्हायरमेंट हे आपले जे आपण शाळेपासून जे शिकत आलेलो आहे. करंट अफेअर्स हे आपल्याला माहितीच असलं पाहिजे. चालू घडामोडी, हिस्ट्री, वी नो हिस्ट्री, एन्शियंट, मेडिवल, मॉडर्न हे 3 सब्जेक्ट्स आहेत. जॉग्रफी, महाराष्ट्र जॉग्रफी, इंडिया जॉग्रफी आणि वर्ल्ड जॉग्रफी. पॉलिटी म्हणजे आपलं संविधान म्हणजे आपलं कॉन्स्टिट्यूशन, त्याच्याबद्दल हा अभ्यास आहे. इकॉनॉमिक्स सर्वांनाही माहिती आहे. एन्व्हायरमेंट, पर्यावरण याच्या रिलेटेड प्रश्न येतात. आणि जनरल सायन्समध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायो हा सिलेबस याच्यामध्ये कव्हर होतो. CSAT जो क्वालिफाईंग पेपर आहे तो क्वालिफाईंग पेपरमध्ये काय सिलेबस येतो तर इंटरपर्सनल स्किल्स आहे, लॉजिकल रिझनिंग, डिसिजन मेकिंग, प्रॉब्लेम सॉल्विंग, मेंटल ॲबिलिटी म्हणजे मॅथ्स, बेसिक न्यूमरसी, डेटा इंटरप्रिटेशन, मराठी अँड इंग्लिश लँग्वेज कॉम्प्रिहेन्शन म्हणजे इथे आपल्याला पॅसेजेस येतील आणि ते पॅसेजेसची आपल्याला उत्तरं द्यायची असतात. व्हिडिओ पॉज करून तुम्ही हा सिलेबस बघून घ्या एकदा. प्रिलिम्स एक्झाम क्रॅक झाल्यानंतर आपल्याला मेन्ससाठी बोलवलं होतं. मेन्सचे टोटल 2+7 पेपर्स आहेत आणि आपलं जे फायनल रिझल्ट लागतो किंवा फायनल क्वालिफाईंग जे होतं ते मेन्स आणि इंटरव्ह्यूच्या मार्क्सवरती. प्रिलिम्स फक्त क्वालिफाईंग आहे. प्रिलिम्स तुम्ही जर क्रॅक केली तर तुम्हाला मेन्सला बोलवलं जातं. हे जे 1750 मार्क्स आहेत हे आणि इंटरव्ह्यू यांच्यावरून तुमचं रँकिंग निघतं. तर मेन्सचे आपण किती पेपर आहेत 2+7 पेपर्स, टोटल मार्क्स 1750 येतो आणि डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे. 2024पर्यंत ह्या वर्षापर्यंत ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न होता आहे आणि पुढच्या वर्षापासून डिस्क्रिप्टिव्ह पेन अँड पेपर म्हणजे आपल्याला पूर्ण पेपर लिहावा लागणार आहे. ओके, तर पॅटर्न फक्त मेन्सचा डिस्क्रिप्टिव्ह आहे. प्रिलिम्सचा जो पेपर पॅटर्न आहे तो ऑब्जेक्टिव्हच राहणार आहे, MCQ टाईप राहणार आहे. ओके, म्हणजे आता तुम्ही ज्यावेळेस तुम्ही परीक्षेला बसणार आहात याच्या पुढच्या वर्षापासून तर तुमची प्रिलिम्स ऑब्जेक्टिव्ह आहे आणि तुमची मेन्स डिस्क्रिप्टिव्ह आहे. आता मगाशी मी याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं असेल 2+7, तर हे 2 काय आहे तर आपल्याला पेपर 1 आणि पेपर 2 हे क्वालिफाईंग आहे. क्वालिफाईंग पेपर 1 आणि पेपर 2 मगाशीच मी सांगितलं होतं 2+7. तर ह्यामधले हे 2 पेपर आहेत आणि हे क्वालिफाईंग आहेत. क्वालिफाईंग म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला 300 मार्क्स आहेत, 25% मार्क्स तुम्हाला मिळालेच पाहिजेत आणि ह्या पेपरची लेवल आहे ती तुमची 10वी.
मराठी व्याकरण रिलेटेड आहे, इंग्लिश क्वालिफाईंग आहे 25%, 10वीच्या बेसवरती हा पेपर आहे. ओके, तर ह्या 2 पेपरमध्ये तुम्हाला कमीत कमी 25 मार्क 25% काढायचे. 300 मार्काचा पेपर असणार आहे, 25% तुम्हाला काढणं कंपल्सरी आहे. ह्या 2 पेपर क्वालिफाईंग आहेत आणि जर तुम्ही 25% मोर दॅन 25% दोघांमध्ये मिळाला तर तुमचे बाकीचे पेपर्स चेक केले जातील आणि बाकीचे जे पेपर्स आहेत 7 पेपर्स त्याच्यावरून तुमचा रँकिंग इंटरव्ह्यूला ॲड करून रँकिंग काढलं जाईल. ओके, अगेन दिस इज अ क्वालिफाईंग पेपर. अजून एक सांगतो, जर इथे तुम्हाला अजून काही डाऊट्स वगैरे असेल तर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम गायडन्स सेल्स आपला फर्स्ट फ्लोअरवरती आहे लायब्ररी बिल्डिंगमध्ये, तिथे येऊन भेटा तुम्ही. आपण तुम्हाला सविस्तर याची संपूर्ण माहिती देऊ शकतो. पेपर 1, पेपर 2 क्वालिफाईंग सांगितलं. पेपर 3, 4, 5, 6 आणि 7. ओके, हे पेपर्स आहेत. याच्यामध्ये पेपर 3 इज अबाउट एसेस. एसे लिहावं लागणार आहे मराठी आणि इंग्रजी, आणि याला GS1, GS2, GS3, GS4 असं बोललं जातं. पेपर 4, 5, 6 आणि 7. तर GS काय पुढच्या स्लाईडमध्ये सांगेल. पेपर 8 ऑप्शनल आहे. ऑप्शनलचा अर्थ त्यांनी ऑप्शनल सब्जेक्ट्स दिलेले आहेत, त्यापैकी एक सब्जेक्ट तुम्हाला चूज करायचा आहे आणि त्या एका सब्जेक्टचे तुम्हाला 2 पेपर असणार आहेत. 250 मार्क्स इच पेपर. जसं मगाशी मी सांगितलं होतं, पेपर 1 आणि पेपर 2 याच्यामध्ये काय असतं तर हा सिलेबस. पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये पेपर 1 इज फॉर 300 मार्क्स 2 हार्स, पेपर 2 इज 300 मार्क्स 2 हार्स. सिलेबस आहे कॉम्प्रिहेन्शन, प्रिसाइज रायटिंग, वोकॅब्युलरी, शॉर्ट एसेस आणि ट्रान्सलेशन. सेम पॅटर्न इथे पण आहे. व्हिडिओ पॉज करून हा सिलेबस तुम्ही बघू शकता. याच्यानंतर पेपर 3 जो आहे, जो आपण सांगितला पेपर 3, पेपर 1 आणि पेपर 2 आपण बघितला. पेपर 3 जो एसे आहे, ऐसे निबंध, ऐसे यू हैव टू राइट इट डाउन, 250 मार्क्स एंड 2 hours. ओके, सो दिस इज अ पेपर रिलेटेड टू ऐसे. त्याच्यानंतर द नेक्स्ट पेपर्स आर GS1, 2, 3, 4. सो GS1 अगेन सेम पॅटर्न. पेपर 4 बोललं जातं, GS1 बोललं जातं, तो पेपर 4 ॲक्च्युली. मार्क्स 250, 2 hours, 250, 2 hours, सगळे 250 मार्क्सचे फॉर 2 hours. ओके, सो व्हॉट इज द सिलेबस? Indian heritage and culture, Bhakti movements, history and geography. So basically this paper is related to history and geography. Second paper is related to our constitution. Third paper is related to environment, disaster management and economy. And general science and technology. एकदा डिटेलमध्ये व्हिडिओ पॉज करून तुम्ही हा सिलेबस बघून घ्या. पेपर 4 जो येतो अगेन सेम 250 मार्क्स 2 hours. याच्यामध्ये एथिक्स आहेत, इंटिग्रिटी आणि ॲप्टिट्यूड. त्याच्यानंतर ऑप्शनल जो पेपर सांगितला 2 पेपर असतात 250. ऑप्शनल सब्जेक्ट पेपर 1, ऑप्शनल सब्जेक्ट पेपर 2. म्हणजे एकच ऑप्शनल सब्जेक्ट तुम्हाला निवडायचा आहे आणि त्याचे 2 पेपर्स असणार आहेत. ऑप्शनल सब्जेक्टसाठी हे जे सिलेबस दिलेला आहे ऑलमोस्ट 26 ऑप्शनल सब्जेक्ट्स आहेत. तर तुम्ही याच्यापैकी कुठलाही एक चूज करू शकता. फॉर एन एक्झाम्पल, तुम्ही BSc ॲग्रिकल्चर करता तर तुम्ही ऑप्शनल सब्जेक्ट ॲग्रिकल्चर चूज करू शकता. तुम्ही सायन्समध्ये आहात तर तुम्ही सायकोलॉजी आहे, फिजिक्स आहे, हे घेऊ शकतात. आर्ट्स किंवा अजून कुठलाही तुमचा जो काही तुमचा मेजर सब्जेक्ट आहे, सोशिओलॉजी असेल, स्टॅटिस्टिक्स आहे, पॉलिटिकल सायन्स आहे, मॅथमॅटिक्स आहे, लॉ. इफ यू आर अ लॉयर म्हणजे तुमच्याकडे LLBची जर तुम्ही पर्स्यू करत असेल तर तुम्ही ऑप्शनल सब्जेक्ट लॉ म्हणून घेऊ शकता. हिस्ट्री, जिओलॉजी, जॉग्रफी, कॉमर्स अँड अकाउंटन्सी हा एक सब्जेक्ट आहे. कॉमर्सचे स्टुडंट ते घेऊ शकतात. सायन्सचे स्टुडंट बॉटनी, केमिस्ट्री, मोठा एक जस्ट इन्फॉर्मेशन म्हणून तुम्हाला देतो. दिस आर ऑल द सब्जेक्ट. यापैकी तुम्ही एक सब्जेक्ट चूज करू शकता. ही परीक्षा झाल्यानंतर तुम्हाला फायनल इंटरव्ह्यूला बोलवलं जातं आणि फायनल इंटरव्ह्यू 275 मार्क्स असतात. लक्षात घ्या, प्रिलिम्स फक्त क्वालिफाईंग आहे,
त्याच्यानंतर तुम्हाला मेन्सला बोललं जातं, मेन्सचे मार्क्स आणि इंटरव्ह्यूचे मार्क्स टोटल केले जातात आणि त्यातून तुम्हाला किती मार्क्स मिळाले त्याप्रमाणे तुमचं रँकिंग ठरवलं जातं. हा झाला मगाशी आत्ता जे मी सांगितलं ते आहे MPSC क्लास 1 ऑफिसर. MPSC ग्रुप बी क्लास 2 मध्ये 3 महत्त्वाच्या पोस्ट येतात. PSI पोलीस सब इन्स्पेक्टर, ASO असिस्टंट सेक्शन ऑफिसर आणि STI स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर. ह्या 3 महत्त्वाच्या पोस्ट आपल्या MPSC ग्रुप बी मध्ये येतात. सेम पॅटर्न आहे. एज क्रायटेरिया बघितला 1931 आहे, 1934 आणि ST ASO साठी 1838 1843. मीन्स इनफॅक्ट तुमचं जर ग्रॅज्युएशन झालं तर ग्रॅज्युएशनच्या TYला असताना तुमचं हे एज 18 किंवा 19 तर असणारच आहे. तर TY पासून तुम्ही ह्या परीक्षा देऊ शकता. रिक्वायरमेंट क्वालिफिकेशन ग्रॅज्युएशन फ्रॉम अ रेकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी. म्हणजे आपण जे ग्रॅज्युएशन करतोय ती रेकॉग्नाइज युनिव्हर्सिटीज असते. तर इथून आपण ही परीक्षा जर आपली डिग्री झाली तर आपण देऊ शकतो. बेसिकली वी आर क्वालिफाईड कारण आपली डिग्री रेकॉग्नाइज्ड आहे. फिजिकल रिक्वायरमेंट जी आहे ती फक्त PSI पोलीस सब इन्स्पेक्टरसाठी आहे. त्यामध्ये मेल्स यांना हाईट 165 हवी आहे आणि चेस्ट 84+5, 84 नॉर्मल आणि 5 एक्सपांडेड. फिमेल्सना हाईटची रिक्वायरमेंट आहे 157 सेंटीमीटर ओनली. सेम पॅटर्न आहे. प्रिलिम्स आणि मेन्स असते. फक्त PSI साठी फिजिकल आणि इंटरव्ह्यू असते. बाकी सगळे जे आहे STI आणि ASO यांना फक्त प्रिलिम्स आणि मेन्स झाली की तुमचं मेन्सच्या बेसवरती तुमचं क्वालिफाईंग होऊन जातं आणि तुम्हाला जॉईनिंग लेटर मिळतं. त्याच्यामध्ये प्रिलिमिनरी एक्झाम्स एकच पेपर असतो. MPSC क्लास 1ला 2 पेपर होते, इथे एकच पेपर आहे. MCQ क्वेश्चन्स आहेत. एक प्रश्न 4 ऑप्शन्स आणि तुम्हाला 4 पैकी कुठला ऑप्शन्स फक्त मार्क करायचं असतं. पेपर तुम्ही मराठीमध्ये पण देऊ शकता आणि इंग्लिशमध्ये देऊ शकता की कारण तो जो क्वेश्चन पेपर आहे तो इंग्लिशमध्ये पण प्रश्न असतात आणि मराठीमध्ये पण असतात. ड्युरेशन 1 तास असतो. 100 मार्क 100 प्रश्न आणि नेगेटिव्ह मार्किंग 1/4 म्हणजे 4 उत्तरं चुकली की 1 मार्क कट होतो. याचा सिलेबस पण खूपच ओळखीचाच आहे आपल्याला. करंट अफेअर्स, हिस्ट्री, जॉग्रफी, पॉलिटी, कॉन्स्टिट्यूशन, इकॉनॉमिक्स, एन्व्हायरमेंट, जनरल सायन्स, फिजिक्स, केमिस्ट्री, बायो, मॅथ्स, गणित आणि रिझनिंग हा आपला सिलेबस आहे प्रिलिमिनरी एक्झाम्ससाठी. प्रिलिम्सला एकच पेपर होता. मेन्सला 2 पेपर असणार आहे आणि तो पण ऑब्जेक्टिव्ह म्हणजे तुम्हाला MCQ टाईप असणार आहे. डिस्क्रिप्टिव्ह काही लिहायचं नाही आहे. MPSC ग्रुप बीला प्रिलिम्स ऑब्जेक्टिव्ह आहे, मेन्स पण ऑब्जेक्टिव्ह आहे. तुम्हाला काही लिहायचं नाही. यू जस्ट हॅव टू सर्कल द राईट आन्सर. मेन्सचे 2 पेपर असतात. पेपर 1 इज मराठी अँड इंग्लिश लँग्वेज. 100 प्रश्न 100 मार्क 1 तास. दॅट्स इट. पेपर 2 जनरल स्टडीज, हिस्ट्री, जॉग्रफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, सायन्स, एन्व्हायरमेंट, करंट अफेअर्स हे असतात आणि नॉलेज रिलेटेड टू द पोस्ट म्हणजे तुम्ही PSI असेल तर पोलीस कायदे असतात त्याला PSI लॉज म्हणून असतात. तुम्ही STI असेल स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर म्हणजे टॅक्स रिलेटेड काही प्रश्न असतात काही प्रमाणामध्ये आणि ASO असिस्टंट सेक्शन ऑफिसर ज्याला बोललं जातं ते म्हणजे मंत्रालय कामकाज किंवा आपल्या प्रशासनाचं कामकाज कसं चालतं याच्याबद्दल थोडीफार आपल्याला माहिती असली पाहिजे. 100 प्रश्न 100 मार्क 1 तास. दॅट्स इट. ही जी फिजिकल आहे ही ॲक्च्युली PSI साठी आहे. PSI साठी मगाशी सांगितली होती फिजिकल जी आहे आणि इंटरव्ह्यू त्यामध्ये रनिंग आहे, शॉर्टपुट, लॉंग जम्प, पुलअप्स. फिमेलसाठी वॉकिंग आहे, रनिंग आहे आणि शॉर्टपुट आहे. फ्रीज करा, व्हिडिओ पॉज करा आणि तुम्ही हे डिटेल बघून घ्या.